पती परमेश्वर असतो असे म्हटले जाते, परंतु खरोखरच जर तो परमेश्वर असता तर त्याला घरात काय चालले आहे हे कळले असते आणि एवढ्या भयान घटना घडल्या नसत्या. अनेक संसार सुखाचे झाले असते. पण काही पतींची वृत्ती राक्षसी असते. त्यांना परमेश्वर कसे म्हणणार? घरात सुखाचे दिवस सुरू असताना मनात राक्षसी विचार ठेवायचे आणि ते प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करायचा. पत्नी ओरडून सांगत असते, पण तिच्यावर विश्वास ठेवला जात नाही. मग पतीने मनात वेगवेगळ्या व्यक्तींचे रूप धारण करायचे, मनात प्रश्न निर्माण करायचे आणि उत्तर मिळाले नाही तर भयंकर परिणामांना सामोरे जायचे. यामुळे घरातील लोकांना त्रास होतो आणि कुटुंब उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. आजच्या कथेचा विषय आहे पल्लवी. काही वर्षांपूर्वी पल्लवीचे पंढरपूर तालुक्यातील टाकळी या गावात लग्न झाले. लग्न झाल्यानंतर पत्नी म्हणून पल्लवी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत होती. ग्रामीण भाग असल्यामुळे तिथे कसे वागावे याची समज पल्लवीला होती. त्यामुळे घरातील कामे करून ती शेतातील कामे करण्यासाठी शेतात जाऊ लागली. पती तानाजी हा देखील शेतात पुढे जाऊन काम करत होता. सर्व काही सुरळीत सुरू होते. तानाजीला आई आणि वडील असल्यामुळे तेही शेतात कामात मदत करायचे. त्यामुळे घर अतिशय आनंदाने फुलून गेले होते. या आनंदात भर पडावी म्हणून पल्लवी आणि तानाजी यांच्या घरात लहान बाळाचे आगमन झाले. घरात लहान बाळ आल्यानंतर जो आनंद असतो तो गगनाला भिडतो. त्याच पद्धतीने तानाजीच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन झाले होते. त्यामुळे तो खूप आनंदी होता. अपूर्ण असलेला संसार या बाळाच्या जन्मामुळे पूर्ण झाला होता. घरात वंशाला दिवा मिळाला होता. त्यामुळे तानाजीचे पल्लवीवर प्रेम अतिशय घट्ट झाले. पल्लवीही खूप आनंदात राहू लागली. काळ पुढे सरकत होता तसे पल्लवी आणि तानाजी यांच्यातील प्रेम वाढू लागले होते. ग्रामीण भागात इतर लोकांशी संपर्क येतो, त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारची शंका येण्याचे कारण नव्हते. त्या पद्धतीने टाकळी गावातील वातावरण होते. तानाजी आणि पल्लवी यांच्या प्रेमातून पुन्हा तानाजीच्या घरात पाळणा हल्ला. घरात पहिला मुलगा होता. त्यानंतर पुन्हा दुसरा मुलगा घरात आला. आता 2 मुले घरात झाली होती. त्यामुळे 1 मुलगा आणि 1 मुलगी असा काहीसा विचार घरातील लोकांचा असतो. पण शेवटी आपल्या नशिबात जे काही असते ते ठरलेले असते. आता दोन्ही मुले घरात झाली होती. ती दोन्ही मुले आजी आजोबांच्या सहवासात राहू लागली होती. सुखी संसार सुरू झाल्यानंतर त्यात विघ्न येण्यासाठी वेळ लागत नाही. तानाजी आणि पल्लवीच्या शेतातील संपर्कात काही गोष्टी पल्लवीच्या लक्षात येऊ लागल्या होत्या. कारण तानाजी ज्या पद्धतीने पत्नी पल्लवीवर लक्ष ठेवू लागला होता ती गोष्ट तिच्या लक्षात येत होती. लग्न केले, घरात 2 मुले जन्माला आली तेव्हा पती तानाजीने आपल्यावर लक्ष ठेवले नाही. मग आता असे काय झाले की तानाजी आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहत आहे? पण पल्लवीने पती तानाजीला कधी विचारण्याचा प्रयत्न केला नाही. पल्लवी तिच्या आयुष्यात आनंदी राहू लागली होती. गावातील लोकांशी बोलणे असेल, तरुणांशी बोलताना पल्लवी कधी कोणत्या गोष्टीचा विचार करत नव्हती. पल्लवीचे मन निर्मळ होते, त्यामुळे ती बिनधास्त बोलत होती. परंतु पल्लवीचे दिवसेंदिवस मन मोकळे वागणे पती तानाजीच्या मनात संशय निर्माण करू लागले होते. आतापर्यंत पल्लवी बरोबर खूप आनंदाने दिवस काढले. 2 मुले झाली, पण आता पल्लवी हिचे पाय घसरू लागले आहेत असे तानाजीला वाटायला सुरुवात झाली. शेवटी तुमच्या मनात जे काही असते ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी वेळ लागत नाही. घरी शेती करत असताना, घरात 2 मुले, आई वडील असताना यांना गुंगारा देऊन पल्लवी कोणाबरोबर तरी बोलते असे तानाजीला वाटायला सुरुवात झाली. मनात संशय आला की व्यक्ती त्याच्या मनाने सर्व पात्र तयार करतो. तो त्याच पद्धतीने वागायला सुरुवात करतो. त्याच पद्धतीचा संशय तानाजीच्या डोक्यात सुरू झाला होता. आता पल्लवी गावातील कोणत्याही पुरुषाला आणि तरुणाला बोलू लागली की तानाजीच्या मनात पल्लवी अनैतिक संबंध जोडत आहे असे वाटू लागले. प्रत्यक्षात तानाजी हा पल्लवी बरोबर काही बोलत नव्हता, पण तिच्यावर बारीक लक्ष ठेवून होता. शेवटी मनात असलेला संशय ओठांवर येण्यास वेळ लागत नाही. असेच एक दिवस पल्लवी शेतात गेली तेव्हा तानाजीला राहवले नाही. त्याने पल्लवी बरोबर बोलताना म्हटले, माझ्यामध्ये ताकद कमी झाली असे वाटते का तुला? आता दुसऱ्या पुरुषाबरोबर संपर्क हवा असेल असे मला वाटते. तानाजीने काढलेले शब्द पल्लवीच्या जिव्हारी लागले. पल्लवीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. पती तानाजी आता वय झाले आणि असे का विचारत आहे असा प्रश्न तिला पडला. तानाजीने पहिल्यांदा संशय घेतला होता, त्यामुळे पल्लवी जास्त काही बोलली नाही आणि हाच धागा पकडून तानाजीच्या मनात संशय वाढवला. पत्नी काही बोलत नाही म्हणजे तिचे कोठेतरी सुरू आहे. त्या दृष्टीने आता तानाजी पल्लवी बरोबर वागू लागला. पल्लवीच्या मनात सुद्धा आता तानाजी जे काही बोलला त्याविषयी चक्र फिरायला सुरुवात झाली. त्यामुळे पल्लवीने गावात पुरुषांना बोलणे बंद केले. पण तानाजीच्या मनात वाढत असलेला संशय कमी झाला नाही. पत्नी बरोबर तो नेहमीच विषय काढू लागला. त्यावेळी पल्लवीने त्याला समजावून सांगितले, माझे कोणत्याही पुरुषाबरोबर संबंध नाहीत, तुम्ही विनाकारण आरोप करू नका. असे सांगून सुद्धा तानाजी शांत झाला नाही. 3-4 महिन्यांपासून त्याच्या मनात असलेला संशय जात नव्हता. अखेर बुधवार 18 जून 2025 रोजी सर्व कुटुंब गाढ झोपेत होते. पण तानाजीला झोप येत नव्हती. पत्नी जवळ करत नाही, तिला आता माझी आवश्यकता नाही, तिच्या आयुष्यात दुसरे कोणीतरी आहे पण खरे सांगत नाही, या विचाराने तानाजी ग्रासला होता. पहाटे पल्लवी, मुले गाढ झोपेत होती.
त्यावेळी तानाजीला राहवले नाही. अंथरुणावरून तानाजी उठला आणि घरात असलेला कोयता घेतला. पती उठला म्हणून पल्लवीला जाग आली. त्यावेळी तिने तानाजी कोयता घेऊन आलेला पाहिला. काही बोलायच्या आतमध्ये त्याने पल्लवीवर वार करायला सुरुवात केली. बाजूला दोन्ही मुले झोपलेली होती. ती उठली आणि तानाजीला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही थांबला नाही. त्या मुलांवर सुद्धा वार केले. आता पल्लवी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. आई वडील सर्व गोंधळ ऐकून आले, पण त्यांच्यावरही तानाजीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आता माझ्या मनासारखे झाले असे म्हणून तानाजी घरातून बाहेर पडला आणि त्याने सुद्धा जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गावातील लोकांनी त्याला वाचवले. पंढरपूर पोलिसांना या घटनेची माहिती कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पल्लवीच्या मृतदेहाची पाहणी केली, पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दोन्ही मुले जखमी झाली होती. त्यांना पंढरपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जो संसार अतिशय आनंदाने सुरू होता, त्या संसारामध्ये पतीच्या मनात आलेल्या संशयाने सर्व काही मोडून पडले होते. तानाजीला संपूर्ण कुटुंब संपवायचे होते असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे, परंतु ते शक्य झाले नाही. सध्या तानाजी आणि दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु ज्या पद्धतीने तानाजीने केले त्या पद्धतीने पल्लवी वागत नव्हती. मात्र तानाजीच्या मनातील संशयाने हे सर्व घडले. त्यामुळे मनात संशयवृत्ती ठेवू नका, एवढेच या कथेवरून सांगायचे आहे. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा. धन्यवाद.